नमस्कार मित्रांनो. आता 3:30 झालेत आणि आम्ही निघालो आहेत पार्लमेंट बघायला, पार्लमेंट हाऊस बघायला. म्हणजे जे वेस्टमिनिस्टर त्याला इथे म्हणतात, तिकडे निघालो. वेस्टमिनिस्टर पॅलेस. तर 4:15ची आमची अपॉइंटमेंट आहे. अपॉइंटमेंट म्हणजे ते बुकिंग रिझर्वेशन करावं लागतं. तर ते 4:15चं आहे. तोपर्यंत आम्ही पोचू तिथे. इथनं डेलारने आम्ही निघालोत. तर तिथे कॅनरी वार्फला चेंज करू आणि तिकडनं वेस्टमिनिस्टर ज्युबिली लाईननी वेस्टमिनिस्टरला उतरू. अर्ध्या तासाचा प्रवास आहे साधारण. तर आता आमची जवळजवळ इंग्लंडची ट्रिप संपत आलेली आहे, लंडनची. आणि शेवटला मी ठेवलं होतं, म्हणजे मी कारण असं की पार्लमेंट हे आता आधी बघायचं नव्हतं. आधी आपण म्हटलं लोक बघू, इथली इंग्लंड बघू, गावं शहरं बघू, इंग्लंडचे प्रांत बघू, मॉन्युमेंट्स बघू, लोक बघू, लोकांचं जीवनमान बघू आणि मग शेवटला ते पार्लमेंट ते शेवटला बघू, असा माझा विचार होता. आणि त्याप्रमाणे आता आम्ही हे आमच्या शेवटच्या आठवड्यात पार्लमेंट बघायचं ठरवलं. The next train to Stanmore will arrive in 1 minute. बाहेर आलो, समोरच पार्लमेंट हाऊसची बिल्डिंग दिसते आणि बिग बेन मध्ये समोरच अगदी दिसते. थोडं चालत जावं लागणार आहे. हो, मी वेस्टमिनिस्टर म्हणजे पार्लमेंट हाऊसपर्यंत येऊन पोचलो. आता गेट शोधतो आहे एंट्रीसाठी. आज भरपूर गर्दी आहे टुरिस्टांची. ह्या इमारतीचे मुख्य 2 भाग आहेत. एक आहे हाऊस ऑफ कॉमन्स आणि एक आहे हाऊस ऑफ लॉर्ड्स. म्हणजे आपल्या भाषेत, आपल्याकडच्या शब्दावलीत सांगायचं तर लोकसभा आणि राज्यसभा. आणि या बिल्डिंगच्या 2 टोकाला 2 टॉवर आहेत. त्यातला पार्लमेंट समोर आलो, पॅलेस ऑफ वेस्टमिनिस्टर. समोर जे दिसतं आहे तो टॉवर व्हिक्टोरिया टॉवर आहे, त्याला म्हणतात. आणि या 2 टॉवरपैकी सगळ्यात उंच टॉवर हा आहे. तर इथे सर्व रेकॉर्ड ठेवलं जातं पार्लमेंटच्या वर्किंगचं. अगदी 15व्या शतकापासूनचं रेकॉर्ड तिथे शिल्लक आहे. मध्यंतरी आग लागली तेव्हा बरंचसं रेकॉर्ड नष्ट झालं, पण त्यानंतर ती बिल्डिंग आता पूर्ण फायरप्रूफ केलेली आहे. याच टॉवरच्या खालून व्हिक्टोरिया राणी दोन्ही सदनाचं जेव्हा सदन सेशन चालू होतं ते ओपनिंगला येतात. या इमारतीची कडक सुरक्षा राखली जाते. प्रत्येक दरवाजा, प्रत्येक बोर्ड चेक केला जातो. आणि हत्यारी पोलीस. आम्ही पॅलेसवर एंट्री करतो आहे. पास दाखवला आणि आता सिक्युरिटी चेकसाठी एक लाईन लागलेली आहे ती. समोर मला बिग बेन दिसते टॉवरवरती. बिग बेनचं वैशिष्ट्य असं की त्याला 200 किलो वजनाचं लंबक आहे आणि त्याची ॲक्युरेसी ॲडजस्ट करण्यासाठी फक्त 1 पैशाचं नाणं इनफ असतं, म्हणजे 1 पेनीचं. इतकी त्याची ॲक्युरेसी म्हणजे इतकं त्याचं यांत्रिक व्यवस्था परफेक्ट आहे. आणि आपण BBC लंडनवरती जे ठोके ऐकतो ते ह्या बिग बेनचे असतात. आपण म्हणतो की इंग्लंडची डेमोक्रेसी जी आहे ती मदर ऑफ डेमोक्रेसी आहे म्हणतो, किंवा जगातली एक महान डेमोक्रेसी. परंतु ही डेमोक्रेसी इतकी सहजाची आलेली नाही. तिला खूप वेळ लागला. ती प्रोसेस खूप संथ होती. राजे लोक एवढ्या सहजाची पॉवर सोडत नाही. मध्ययुगात कधीतरी सिव्हिल वॉर झालं,
इंग्लंडमध्ये. पण ते कशामुळे झालं ते कुठलं ते डेमोक्रेसीसाठी होतं की अंतर्गत कलहाचं वादामुळे झालं त्याच्याबद्दल किंवा धार्मिक युद्ध होतं ते काही माहीत नाही. त्याबद्दल मतभेद चिकार आहे. पण तिथनं सुरुवात झाली त्या डेमोक्रेसीच्या प्रोसेसने आणि मध्ययुगातनं ती 18व्या शतकापर्यंत पूर्ण झाली आणि साधारण 1832च्या सुमाराला आज आपण बघतो ती मल्टी पार्लमेंटरी सिस्टीमची स्थापना झाली. तर ही डेमोक्रेसी ही पटकन येत नाही, तिला खूप काळ जावा लागतो आणि त्यामुळे ती म्हणजे आपल्यासारख्या देशातील आपल्या जनतेने लक्षात ठेवायला हवं की डेमोक्रेसी ही जपण्याची गोष्ट आहे, सहजाची घालवण्याची नाही. मतदानाचा हक्क हा प्रत्येक वेळी बजावलाच पाहिजे आणि बुद्धिशाबूत ठेवून मतदान केलं पाहिजे. पार्लमेंट हाऊसचा कॉमन एंट्रन्स. Hello, sir. Sorry. हाऊस ऑफ कॉमन्स. आता हाऊस ऑफ कॉमन्सकडनं आम्ही हाऊस ऑफ लॉर्ड्सकडे निघालो. फोटोग्राफी अलाउड नाही. हाऊस ऑफ लॉर्ड्सकडे जाणारी लॉबी. हाऊस ऑफ लॉर्ड्स. पार्लमेंट हाऊसची टूर झाली पुरी. आम्ही हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गेलो, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये गेलो. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जिथे विरोधी पक्ष प्राईम मिनिस्टर बसतात त्या जागा पाहिल्या. फोटोग्राफी अलाउड नव्हती, तरी पण थोड्याफार प्रमाणात करता आली तेवढी केली. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये जिथे राजा बसतो आणि दोन्ही सभागृहांना संबोधित करतो सुरुवातीला सेशन चालू होण्याच्या आधी, ते त्याचं सिंहासन पाहिलं आणि ब्रिटिश पार्लमेंटबद्दल खूप चांगली माहिती मिळाली आणि अत्यंत उत्कृष्ट सजवलेली बिल्डिंग पाहून समाधानाने आता बाहेर पडतो. बाहेरून ही बिल्डिंग गोथिक शैलीमध्ये बांधलेली आहे आणि आतून तर ती इतकी ऑर्नामेंटल आहे की काय काय बघावून काय काय नाही असं होतं. फोटोग्राफी तर अलाउड करत नाहीत, त्यामुळे खूप दुःख होतं. इतक्या चांगल्या बिल्डिंगचा फोटो काढतात, व्हिडिओ घेता आला नाही. आधी रेकॉर्ड केलेलं बिग बेनचं चाईम. पार्लमेंटरी ट्रिप संपवून पुरी करून आता आम्ही निघालो वेस्टमिन्स्टर ॲबेकडे. ती चर्च आहे, म्हणजे रॉयल्स हे चर्च त्या काळात वापरायचे. या चर्चचा उपयोग राजे मध्ययुगापासून करत आले आत्तापर्यंत. कधी कधी विचार असा डोक्यात येतो की सेंट पॉल एवढं मोठं आणि एवढं भव्य चर्च इथे असताना त्या सेंट ॲबे त्या मनाने लहान आहे, तर मग हे राजे महाराजे इथे काय की येत असावेत. तर त्याचं उत्तर एवढं सांगता येईल की सेंट पॉल हे कॉमन लोकांसाठी होतं आणि हे
सेंट आणि वेस्टमिनिस्टर ॲबे हे फक्त रॉयल्टीसाठी. राजे लोकांना हा फरक ठेवणं गरजेचं असायचं. वेस्टमिनिस्टर ॲबेचं प्रवेशद्वार. वेस्टमिनिस्टर ॲबे. ब्रिटिश एम्पायरला हादरण्यात आणणारा ह्या सर्वसामान्य दिसणाऱ्या माणसाचा हा पुतळा पाहून मन भरून आलं आणि नतमस्तक झालं. वेस्टमिनिस्टर ॲबेच्या बाहेर हा पुतळा आहे. बाजूलाच ब्रिटिश पार्लमेंट हाऊस.